ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता वेळोवेळी पुराणांचं श्रवण केलं पाहिजे। आणि पुराणांचंही श्रवण कसं केलं पाहिजे म्हणतात, ज्ञानी व्यक्तीच्या मुखारविंदातूनच पुराण श्रवण केले पाहिजे। शौनकादिक ऋषी ज्ञानी आहेत, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, तरी देखील शौनकादिक ऋषी नेहमी पुराण श्रवण करत असतात। सूतजी महाराजांच्या मुखारविंदातून ते पुराण श्रवण करतायत का? कारण मूळ जे लिखाण केलेलं आहे वेद व्यासजींनी, त्याचा मूळ अर्थ हा सूतजींना माहीत आहे। आणि तो मूळ अर्थ जगामध्ये पुन्हा एकदा प्रचलित व्हावा याच्यासाठी सूतजींच्या मुखातून ते कथा श्रवण करतायत। कारण जीवनामध्ये वर्षानुवर्ष व्यतीत होतात, शतक जातात, कथा सांगणारे येतात, कथा सांगणारे त्यांच्या बुद्धीप्रमाणे कथेचं वर्णन करत असतात। कधी कधी कथा वाचकाचं अज्ञान, ज्या अज्ञानामुळे जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ श्रोत्यांच्या समोर प्रकट केला जात नाही। आणि तीच कथा श्रवण केल्यानंतर भविष्यामध्ये तशाच पद्धतीची चुकीची कथा त्या ठिकाणी ऐकली जाते, सांगितली जाते, सिद्धांत चुकीचा लावला जातो। कशाचा परिणाम? अज्ञानाचा परिणाम। गुरु कृपा नसेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सद्ग्रंथांचं अध्ययन नसेल, तर वक्ता मूळ तत्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकत नाही। परिणाम, जो मूळ भाव आहे तो बाजूला राहतो आणि जो नको तो भाव श्रोत्यांच्या समोर मांडला जातो, तोच प्रचलित होतो। आणि त्याच्यामुळे मूळ भाव पुन्हा एकदा श्रोत्यांच्या समोर यावा याच्यासाठी जे मूळ तत्व ज्यांनी जाणलेलं आहे त्यांच्याच मुखारविंदातून कथा श्रवण करतायत शौनकादिक ऋषी। ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, जगतामध्ये पुन्हा मूळ तत्व समजण्यासाठी, कधी कधी श्रोत्यांचं मन धरण्यासाठी वक्त्यांकडून कथा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे चुटके सांगितले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या हास्यपरिहास होण्यासाठी वेगळा भाग कथेमध्ये टाकला जातो, मूळ भाग बाजूला राहतो। आणि त्याच्यामुळे मूळ कथेपासून खरा वक्ता हा वंचित असतो। याच्यामुळे वेळोवेळी कथा श्रवण केली पाहिजे आणि मूळ तत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे मूळ तत्व जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस जगतामध्ये खरं ज्ञान प्रचलित होईल, भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा प्रचार प्रसार खऱ्या अर्थाने होईल, खरा भाव अंतःकरणामध्ये जागृत होईल, योग्य ती भक्ती सगळ्यांना समजेल आणि कथा तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये ठसेल। ज्यावेळेस कथा आपल्यात बसेल त्याच वेळेस तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्या आत येऊन बसेल। नाहीतर आपण कितीही जरी म्हटलं विठ्ठल माझा माझा माझा, आपण कितीही वेळेस म्हटलं तरी भगवान परमात्मा आपले होतीलच असं नाही। त्याच्यासाठी आपण असं काहीतरी केलं पाहिजे की भगवान परमात्म्याने सुद्धा मनात म्हटलं पाहिजे की तू सुद्धा माझा माझा माझा।